मराठा समाज आणि कुणबी हे एक नाही असं वारंवार मराठा समाजाला सांगितलं जातं। सुप्रीम कोर्टाचे दाखले दिले जातात। कित्येकदा आयोगाने काय सांगितलेलं आहे असं सांगितलं जातं। धादांत खोटी माहिती मराठ्यांच्या माथी मारल्या जाते आणि मराठे अभ्यास न करता हे सगळं सहन करतात। कोर्टाच्या नावाने म्हणा किंवा देता येणार नाही म्हणा, सामाजिक मागासलेपण नाही, आयोग असं म्हटलं, या सगळ्या नॅरेटिव्हला मराठे बळी पडतात आणि मराठे आरक्षणाचा पिच्छा सोडतात। हा इतिहास आहे। परंतु जर आपण थोडंसं नीट जर आरक्षणाचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की हिंदूंमधील माळी समाज याची तत्सम जात बागवान मुस्लिमांमध्ये होऊ शकते आणि त्यांना माळीचं सर्टिफिकेट किंवा ओबीसीचं सर्टिफिकेट मिळू शकतं। परंतु कुणबी आणि मराठे यांच्यामध्ये रोटीपेटी व्यवहार असून देखील कुणबी आणि मराठे एक होऊ शकत नाही असा शोध आपल्याकडे सगळे मराठा विरोधी नेते, वेगवेगळे सामाजिक नेते, कोर्ट, आयोग हे सगळे जण असं संशोधन करत असतात। परंतु हे विसरतात की याआधी शासनाने काय काय काशी करून ठेवलेली आहे। आणि असाच आजचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। 1995 चा महाराष्ट्र सरकारचा GR काय सांगतो आणि मराठे आणि कुणबी यांच्याबद्दलच धादांत खोटी माहिती कशी पसरवल्या जाते। शासन एका बाजूला इतर समाजांना वेगळा न्याय, परंतु मराठ्यांना द्यायची वेळ आली की वेगळा न्याय अशी भूमिका का घेतं, हे सगळं इत्तंभूत आपल्याला चर्चा करायची आजच्या या व्हिडिओमध्ये। सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी केली की कित्येकांच्या पोटात गोळा आला। सगळे जणांनी बोंबलायला सुरुवात केली, मराठ्यांना ओबीसी मध्ये देता येणार नाही, देता येणार नाही, देता येणार नाही। का तर म्हणे मराठे हे सामाजिक मागासलेले नाही। कोण सांगतंय तर हे सगळे नेते ज्यांनी नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे। काय सांगतात बरं हे सामाजिक मागासलेले नाहीये? याचं कारण काय तर म्हणे मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले। मग मुख्यमंत्री बंजारा समाजाचे पण झालेले आहेत। मग त्यांना बंजारा समाजाला ओबीसीतून बाहेर काढता येणं शक्य आहे का? तर नाही। मुख्यमंत्री हा एक व्यक्ती होत असतो, हे समजून घ्या। मुख्यमंत्री हा अख्खा समाज होत नाही। एखादा मराठा व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने अख्खा समाज मुख्यमंत्री झाला का? अख्ख्या समाजाच्या पदरामध्ये खूप काही पडलं का? तर मुळीच नाही। आणि जो मुख्यमंत्री झाला हे सगळे नेते प्रचंड स्वार्थी होते। यांनी कोणाचं भलं केलं? स्वतःच्या नातेवाईकांचं भलं केलं, समाजाचं भलं केलं का? मुळीच नाही। त्याच्यामुळे एखादा समाजातला व्यक्ती हा एखाद्या मोठ्या पदावरती पोहोचला, उद्या तुम्ही म्हणाल द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती बनल्या, मग आदिवासींचं आरक्षण काढून घ्या म्हणाल उद्या। परवा म्हणाल नरेंद्र मोदी ओबीसी पंतप्रधान बनले, मग त्यांचं आरक्षण काढून घेणार आहे का आपण? असं होत नसतं। त्याच्यामुळे मराठ्यांचा मुख्यमंत्री बनतो या नॅरेटिव्हला मराठ्यांनी इथून पुढे फसायचं नाही। मुख्यमंत्री हा राज्याचा बनतो आणि तो एक व्यक्ती असतो आणि तो कुठल्या तरी पक्षाचा असतो, तो समाजाचा नाही। एखाद्या समाजाचा माणूस होता म्हणून त्याला मुख्यमंत्री बनवलंय का तुम्ही? मुळीच नाही। त्यांनी त्याच्या राजकारणामध्ये त्याचं जे कौशल्य वापरलं त्यावरून तो मुख्यमंत्री बनलेला आहे। त्याचा समाजाचा काडी मात्र संबंध नाही। आणि तसाही मुख्यमंत्री हा राज्याचा असतो, समाजाचा नसतो। हे तथाकथित सगळ्या नेत्यांनी नीट समजून घ्या। दुसरी महत्वाची गोष्ट, मराठे सामाजिक मागासले नाही याचं कारण काय सांगतात? मराठ्यांच्या शिक्षण संस्था आहे। मला सांगा किती शिक्षण संस्थांवरती मराठा समाजाचा मालकी हक्क आहे? होतंय का असं? कधीच नाही होत। एक गोष्ट लक्षात ठेवा, मायनॉरिटीच्या संस्थांवर तरी 80% एका समाजाचे विद्यार्थी घ्यायचे असतात। तिथे नोकरीला वेगळं आरक्षण असतं, हे मायनॉरिटीसाठी असतं। मराठ्यांची शिक्षण संस्था नाही, एखाद्या मराठा समाजातल्या व्यक्तीची शिक्षण संस्था असते किंवा त्याचा जो कंपो असतो त्याचे 10-5 नातेवाईक असतात आणि सगळे इकडचे तिकडचे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर वगैरे असतात आणि त्यांची ती संस्था असते। ती समाजाची संस्था होऊ शकत नाही। त्या संस्थेतून आलेला नफा हा समाजामध्ये वाटल्या जात नाही। एखाद्या कारखान्यातून आलेला नफा हा समाजामध्ये वाटल्या जात नाही। त्याच्यामुळे हा जो नॅरेटिव्ह सेट केला जातो की मराठ्यांकडे कारखाने, मराठ्यांकडे संस्था आहे, मराठ्यांचे राजकारणी, मराठ्यांचे आमदार आहे, मराठ्यांचे खासदार आहे, ते मराठ्यांचे मुळीच नाही।
ते फक्त स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे, स्वार्थाचे आणि पैसे कमावणारे लोक आहेत. त्यांचा समाजाचा काही संबंध येत नाही. तरी सुद्धा आजपर्यंत मराठ्यांना या खोट्या स्वप्न विश्वामध्ये अडकवलं. तुमचे बघा, तुमचे कसे मुख्यमंत्री होतात, मग इतर समाजाचे मुख्यमंत्री नाही झालेले? मग त्यांना कधी हा प्रश्न नाही विचारला जात? दुसरी महत्वाची गोष्ट, मराठ्यांच्या शिक्षण संस्था आहे त्या मराठा समाजाच्या नाही. एखादा व्यक्ती ज्यांनी शिक्षण संस्था उघडली, मोठी केली, तो या मराठा जातीमध्ये जन्मलेला असू शकतो, पण माझ्या एखाद्या समाजातल्या माणसाची शिक्षण संस्था असल्याचा मला पूर्ण आयुष्यात, उभ्या आयुष्यात आजपर्यंत काडी मात्र फायदा झाला नाही. मराठ्याच्या शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो, परंतु माझी पूर्ण फीस घेतलेली आहे. मी मराठा आहे म्हणून माझी कुठली फीस कमी झालेली नाही. त्याच्यामुळे हा जो नालायकपणा लोक सेट करतात ना, की तुमच्या जातीच्या शिक्षण संस्था आहे, हा शुद्ध नालायकपणा, मूर्खपणा, निर्लज्जपणा आहे. कारण हे सगळे हे जे बोंबलणारे आहेत ना बेंबीच्या देटापासून, यांना माहिती आहे मराठ्यांची शिक्षण संस्था आहे, मग मराठ्याला शिक्षण फुकट भेटलंय? दाखवा, एक मराठा मला दाखवा तुम्ही. लोक काय म्हणतात की तुमची शिक्षण संस्था, तुम्हाला नोकऱ्या लागतात. अरे या नालायकांनीच आम्हाला आमच्या जमिनी विकायला भाग पाडलाय. आज मराठ्यांकडे जमिनी जर कमी झाल्या असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य कारण या मराठा समाजाला नोकरीचं आमिष देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारे त्यांच्याच जातीतले हे शिक्षण सम्राट, सहकार सम्राट वगैरे वगैरे जे स्वतःला बिरुद लावून फिरतात ना, यांच्यामुळे मराठ्यांच्या जमिनी कमी झालेल्या आहे. त्याच्यामुळे यांचा आणि समाजाचा काडी मात्र संबंध येऊ शकत नाही. हे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग म्हणतात की बाबा मराठा आणि कुणबी एकत्र होऊ शकत नाही, हे दोघं तर वेगवेगळे आहे, कोर्टाने असं सांगितलंय, आयोगाने असं सांगितलंय वगैरे वगैरे. मग मला सांगा, हिंदू समाजातला माळी आणि मुस्लिम समाजातला बागवण यांचे कोणते भाऊबंदकीचे नाते आहेत? हे आम्हाला कोणी एक्सप्लेन करेल का? आणि हा जो GR मी तुम्हाला आता दाखवतोय, हा GR नीट समजून घ्या. काय सांगतो हा GR? जातीचे प्रमाणपत्र देताना पहिली गोष्ट आहे बघा, महाराष्ट्र शासन क्रमांक CBC 1095 क्रमांक 226 इमाव 5 समाज कल्याण सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक 19 ऑक्टोबर 1995. कोणासाठी काढलेला आदेश? सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हा दंडाधिकारी. विषय मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, जाती प्रमाणपत्र देण्याबाबतच्या अडचणी. मराठ्यांच्या जातीच्या अडचणी कमी केल्या तर सगळ्यांच्या बुडाखाली आग लागलेली आहे. एकदा हे वाचा आणि मग सांगा की काय असतं. जातीचे प्रमाणपत्र देताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यावायच्या याची यादी शासन निर्णय समाज कल्याण सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्रमांक CBC 1097 50-873 D5 दिनांक 23/1/19 सोबत जोडलेल्या प्रपत्रात नमूद केलेल्या आहेत. दिनांक 9/8/1995 9 ऑगस्ट 1995 च्या शासन निर्णयान्वये काही मुस्लिम जाती, बाबांनो मुस्लिमांमध्ये जाती असतात. आम्हाला तर आतापर्यंत हे सांगताय की मुस्लिमांमध्ये जाती नसतात. मुस्लिमांमध्ये जाती नसतात हे आम्हाला सांगतात. आणि इथे काय म्हणताय? मुस्लिम जातींचा समावेश इतर मागास वर्गात केलेला आहे. काही मुस्लिम जातींचा समावेश इतर मागास वर्गात केलेला आहे. या जातीच्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देताना मागासलेल्या जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व साधारण रहिवास सध्या करत असलेल्या ठिकाणी त्यांच्या जातीबाबत गृह चौकशी करावी. तसेच तेथील तलाठी, सरपंच यांनी दिलेल्या जाती दाखल्याच्या तसेच प्रतिज्ञापत्राच्या आधारे मी या जातीचा आहे, प्रतिज्ञापत्र, इथं आमचा OBC निघालेला भाऊबंद, आम्हाला ॲफिडेव्हिट देताना तुम्हाला आग लागली आहे. इथे काय सांगितलं जात आहे की दिलेल्या जाती दाखल्याच्या तसेच प्रतिज्ञापत्राच्या आधारे तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी जाती दाव्याबाबत निर्णय घेऊन त्याची खात्री पटल्यास संबंधित व्यक्तींना जाती प्रमाणपत्र देण्यात यावे. सोबत काही मुस्लिम जातींची माहिती जोडलेली आहे, मुस्लिम जातींची माहिती आहे आणि त्याच्यानुसार तीही विचारात घ्यावी आणि प्रमाणपत्र द्यावे. हे सर्व विचारात घेऊन जातीचे प्रमाणपत्र देण्याची कारवाई करण्यात यावी. सदर सूचना मुस्लिम जातीच्या व्यक्तींना घ्यावयाच्या जाती प्रमाणपत्राच्या संदर्भातच आहे, फक्त मुस्लिमांसाठी आहे. सदरच्या सूचना तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश. आता पुढे बघा काय म्हणताय, मुस्लिम जातींची माहिती. बागवान, बागवान याचा अर्थ
माळी व्यवसाय करणारे मुस्लिम धार्मिक व्यक्ती आहेत, बरोबर ना? मग बागवान यांना माळी म्हणून जर आरक्षण मिळत असेल, जरी ते मुस्लिम असले तरी, मग कुणबी असलेले ब्राह्मण असो, मारवाडी असो, जैन असो, सिंधी असो की मराठा असो, यांना ओबीसी म्हणायला त्रास काय? जर कुणबी ही जात ओबीसीत असेल तर इतर सगळ्या समाजांमध्ये कुणबी आहेत, शेती करणारे आहेत, त्यांना द्यायला बुडाखाली आग लागली आहे. आणि इथे बघा, बागवान याचा अर्थ माळी व्यवसाय करणारे मुस्लिम धार्मिक व्यक्ती आहेत. या व्यक्तींच्या जात प्रमाणपत्र देताना त्यांचे पूर्वज माळी व्यवसाय करीत होते काय याबाबत माहिती घ्यावी. बस संपलं, द्या त्यांना ओबीसी. त्यांना देण्याबद्दल त्रास नाहीये. पण आज मराठा समाज मागायला लागल्यावर इतका सगळा त्रास लोकांना होतो. मग हे बघायला तुमचे डोळे फुटले होते का? पुढे बघा, मोमीन म्हणजे विणकर. शासनच सांगते यांना विणकर समजा तुम्ही. आता कापड विणणारे मुस्लिम धर्मीय आहेत. जुलाच्या तत्सम जाती म्हणून कोळी जुला, चर्चा जुला, मोजी जुला, रामदासी जुला यांचे विवाह मुस्लिम धर्मीयांप्रमाणेच होतात. त्यांच्यात बुरका पद्धत प्रचलित नाहीत आणि म्हणून त्यांना पण द्या. मग कुणबीन मराठ्यांमध्ये तर लग्न होतात ना. आम्ही तर वेगवेगळ्या धर्माचे पण नाहीये. आम्ही एका जातीचे, एका रक्ताचे नाते संबंधाचे, आमचे पिढ्यानपिढ्या नातेत, पिढ्यान पिढ्या नातेत. खानदेशामध्ये असणारे मराठा बांधवांसोबत मराठवाड्याच्या कित्येक लोकांचे विवाह झालेले आहेत. आणि मग रोटी बेटी व्यवहार आमचा खरा असताना, एका धर्मातले असताना आम्हाला मात्र आरक्षण द्यायचं नाही, तेव्हा मात्र तुमच्या पोटात गोळा येतो. पुढे वाचा, अन्सारी ही जात देखील जुला मोमीन जातीप्रमाणेच विणकर व्यवसाय करणारी आहे. एवढंच पुरेसं आहे त्यांना, बरोबर. पुढे पिनार, पिंजारी, मनसुरी, नदाफ या जाती इस्लाम धर्मीय मुस्लिम समाजातील कापूस पिंजणारी, गाद्या बनवणारी, तसेच कारखान्यातून काम करणारी व खेड्यापाड्यातून भटकंती करणारी व्यावसायिक जमात आहे. पुढे फकीर बंदरवाले म्हणजेच माकडवाले, माकडाचे खेळ दाखवून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना फकीर बंदरवाले म्हणून ओळखतात. तांबोळी, विड्याच्या पानांची विक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. अत्तार, हळद, कुंकू, मेहंदी इत्यादी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना अत्तार असे म्हणतात, बरोबर. आणि यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याबद्दलचा हा GR आहे. म्हणजे एकूणच हिंदूंमध्ये ज्या जातींना आरक्षण दिलं, तत्सम जाती मुस्लिमांमध्ये ज्या आहे त्यांना आरक्षण दिलं. आम्हाला या आरक्षणाबद्दल वाद नाहीये. परंतु कुणबी आणि मराठ्यांमध्ये लग्न होतात. जर कोर्टाने विचारलं तर लाखो लोक समोर येतील, लाखो लोक, ज्यातले एक कुटुंब हे कुणबी आहे आणि दुसरं मराठवाड्यातील मराठा आहे. आणि यांचे रोटी बेटी व्यवहार एका पिढीतले नाही, मागच्या कितीतरी पिढ्यांपासून हे लग्न चालू आहेत. कितीतरी पिढ्यांचे रोटी बेटी व्यवहार आहे. हे एकमेकांचे नातेसंबंध असणारे लोक आहेत. यांना मात्र तुम्हाला सर्टिफिकेट द्यायची वेळ आली की पोटात गोळा येतो. मग सरकारचा हा नालायकपणा नाही का? मराठे काय अफगाणिस्तान मधून आलेले आहेत का? मराठे काय बांगलादेश मधून आलेले आहेत का? मराठा समाजाला वेगळा न्याय आणि इतर सगळ्या समाजांना वेगळा न्याय, हा दुटप्पीपणा सरकारचा कसा? स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे हे सरकार मराठे हिंदू नाहीत का? हे तरी एकदाच आम्हाला सांगा. मग मराठ्यांनाच वेगळा न्याय का? मराठ्यांनाच कोर्टाच्या पायऱ्या का चढायला लावतात? मराठ्यांनाच आयोगाच्या गोष्टी का सांगतात? मराठ्यांनाच सगळ्या टेस्ट का पार कराव्या लागतात? आणि इतर समाजांना तुमच्या माहितीस्तव 1994 मध्ये फक्त 180 जाती, 67 पूर्वीची जी यादी बनलेली होती, फक्त 180 जाती आरक्षणात होत्या. त्या 180च्या 350 जाती झाल्या. या जातींचा सर्वे कोणत्या आयोगाने कधी कसा केला होता याचे डॉक्युमेंट्स तुम्ही उपलब्ध करून देणार का महाराष्ट्राला? महाराष्ट्राला प्रत्येक जातीनिहाय सांगणार का? तुम्ही किती कोर्टामध्ये गेलेले होते? किती मागासवर्ग आयोगांनी त्याचा अभ्यास केला? किती लोकांचा सर्वे केला? सगळ्या गोष्टी फक्त मराठ्यांसाठी, सगळे तराजू फक्त मराठ्यांसाठी. हा न्याय आहे का? आणि उद्या याच मराठ्यांच्या पोरांच्या हातामध्ये जर शस्त्र आली या अन्याया अत्याचारामुळे, तर याला जबाबदार कोण राहणार?
याचं उत्तर आता सरकारने आम्हाला देणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय. एका समाजासाठी जे दोन जाती धर्म सुद्धा वेगळे आहेत, फक्त तत्सम आहे म्हणून जर ते आरक्षणात जात असतील तर मराठ्यांनी काय घोडं मारलेलं आहे तुमचं? छगन भुजबळ याचं उत्तर पण तुम्ही द्या, कारण भुजबळ तुम्ही इथे होतात. हे जेव्हा सगळं चालू होतं ना भुजबळ, तेव्हा तुम्ही होतात. मग त्यावेळेस तुम्ही झोपा काढत होते का? त्यावेळेस तुम्हाला ओबीसींचा कळवळा नव्हता का? त्यावेळेस मंडल आयोगाच्या नावाने बोंबा मारणारे तुम्हाला बाकीचे सगळे चालत होते आणि मराठ्यांनीच तुमच्या शेपटावर काय पाय दिलेला आहे हे सुद्धा भुजबळांनी उत्तर द्यायचं. हे हाके विके वडेट्टीवार हे सगळे आत्ता आलेले आहेत, यांना कोणी गिनत नाही. पण भुजबळ तुम्ही या सगळ्या प्रकारामध्ये सामील आहात, या सगळ्या पापामध्ये तुम्ही सुद्धा भागीदार आहात. आणि मग जर तुम्ही याच्यामध्ये सगळे होतात तर आत्ता मराठ्यांच्या वेळेला तुमच्या बुडाखाली एवढी आग का, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या GR ची PDF सुद्धा आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. चला, धन्यवाद. अजून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.